नमस्कार, तुम्ही पाहतात थेट वार्ता. कल्पना करा, उद्या सकाळी उठताच तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. आजपासून 500 रुपयाची नोट बंद. तुमच्या खिशात, घरात किंवा बँकेत असलेल्या हजारो रुपयांच्या नोटांचं काय होईल? लोक एटीएम समोर रांगा लावतील, बाजारात गोंधळ उडेल, की हे फक्त सोशल मीडियावर पसरवलेलं आणखी एक खोटं? मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण तथ्यांवर बोलणार आहोत. अफवा कशी पसरते? व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब किंवा इतर सोशल मीडियावर अनेकदा मेसेज व्हायरल होतात की 500 रुपयाची नोट बंद होणार, लवकरात लवकर नोट बदलून घ्या, आरबीआयने आदेश दिला आहे. अशा मेसेजमध्ये कोणताही अधिकृत पुरावा नसतो. नोट खरंच बंद होऊ शकते का? भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्याकडे चलन व्यवस्थापनाचे अधिकार आहेत. कोणतीही नोट बंद करण्याचा निर्णय अचानक सोशल मीडियावर जाहीर होत नाही. अधिकृत अधिसूचना, पत्रकार परिषद किंवा आरबीआय व सरकारच्या अधिकृत माध्यमांद्वारे माहिती दिली जाते. मग अफवा का पसरते? सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, क्लिकबेट शीर्षकामुळे, पडताळणी न करता मेसेज फॉरवर्ड करण्यामुळे अफवा पसरते. 2016ची नोटबंदी आणि आजची परिस्थिती. 2016 मध्ये 500 रुपये आणि 1000च्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. त्या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आज भारतात असलेली नवीन 500 रुपयाची नोट वेगळी आहे. 2016 मधील घटनेचा आधार घेऊन अनेक जण आजही खोट्या अफवा तयार करतात. आरबीआय वेळोवेळी नागरिकांना आवाहन करते की सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती फक्त आरबीआय किंवा भारत सरकारच्या अधिकृत माध्यमातूनच घ्या. जर उद्या अशी घोषणा झाली तर अधिकृत निर्णय झाल्यास नोट बदलण्यासाठी वेळ दिला जातो. बँकांमध्ये प्रक्रिया जाहीर केली जाते. नागरिकांना घाबरण्याचे कारण नसते. सामान्य नागरिकांनी कोणताही व्हायरल मेसेज लगेच फॉरवर्ड करू नका. आरबीआय किंवा सरकारच्या अधिकृत माहितीकडे पहा. अफवांवर नव्हे, तथ्यांवर विश्वास ठेवा. सध्या 500 रुपयाची नोट बंद होणार असल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही, म्हणून सोशल मीडियावरील प्रत्येक संदेश सत्य असेलच असे नाही. जागरूक नागरिक बना, माहितीची पडताळणी करा आणि अफवा पसरवू नका. अफवांच्या बाजारात सत्याची किंमत कमी नसते. अफवांच्या बाजारात सत्याची किंमत कमी नसते. तथ्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांची फसगत होत नसते. तुमचं मत काय आहे? अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.